नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहे तरुण इंजिनियर प्रकाश जोडणार. नमस्कार सर. ज्याप्रमाणे त्यांच्या आडनावाची गंमत आहे. मी मगाशी गमतीने म्हणालो की जोडणार हे आडनावच असं आहे की ते त्याप्रमाणे एका विटीला वीट ते जोडतायत, घराला घर जोडतायत, कुटुंबाला कुटुंब जोडतायत आणि यातून एक समाज जोडतायत. खरं तर अशी गंमत आहे. पण मला कायम असं वाटतं की एक इंजिनियर कायम देश उभारणीमध्ये फार मोठा वाटा त्याचा असतो आणि त्याप्रमाणेच ते निभावत आहेत. सो त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण तर माझ्या गावामध्येच झालेलं आहे. माझं एक गाव खेडेगाव आहे, एक कुंडलस म्हणून लोणार तालुक्यामध्ये छोटंसं गाव आहे 2-3 किलोमीटरवरती. तिथं माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी लोणारला 5वी पासून लोणारला आलो. तिथून 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. पण शिक्षण घेता वेळेस या इंजिनिअरिंगमध्ये येण्यासाठी असं काही मार्गदर्शन वगैरे काही नाही दिलेलं कोणी. आणि हे फक्त काय आजूबाजू कोण काय करतं काय याच्यानुसार मी इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं. आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग काय असतं, कोणता त्यामध्ये ब्रँच वगैरे घ्यायचे हे कधी माहिती नव्हतं. पण एक सहज सिव्हिलमध्ये घेतलं आणि सिव्हिल घेतल्यानंतर हळूहळू त्यामध्ये काय असतं हे घेतल्याच्या नंतर कळायला लागलं. कारण आई-वडील हे ते शेतकरी असल्यामुळे सांगण्यासाठी असं कोणी नव्हतं बॅकग्राऊंड. हां. पण आता मग इतक्या वर्षानंतर असं वाटतंय का की आपण योग्य क्षेत्रात आलोय हो. आणि सिव्हिल निवडलं ते बरं झालं? आता असं वाटतं की आता सिव्हिल निवडलं हे म्हणजे त्यावेळेस काही वाटलं नाही. पण आता वाटतं की सिव्हिल घेतलं त्यामुळे बराचसा फायदा झाला. जरी आपल्याला गव्हर्नमेंट जॉब नसला तर स्वतःचं काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार करून आपण स्वतःच्या पायावरती काहीतरी करू शकतो. म्हणजे हा भरपूरच फायदा झाला मला शिक्षण घेऊन. आणि दुसरा आणखीन एक मुद्दा आम्हाला विचारायचा तुमच्या प्रवासातला, ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिला मुद्दा येतो की पहिली साईट आपल्याला कोण देणार किंवा कुठली मिळणार, आणि मग तो स्ट्रगल जरा महत्वाचा असतो. तर तो तुमचं कसं होतं? तुमची आठवण काय पहिला प्रोजेक्ट जो स्वतःचा तुम्ही केला? पहिला प्रोजेक्ट म्हणजे काय, आता पहिले तर मी माझं कॉलेजचं शिक्षण झाल्याच्या नंतर पहिले प्रॅक्टिस केली दुसऱ्या आर्किटेक्टकडे. आता मी विशेष म्हणजे आर्किटेक्टकडे प्रॅक्टिस केली, म्हणजे प्लॅनिंग वगैरे याच्या संदर्भात. आणि ते त्यांच्याकडे एक्सपिरियन्स घेता वेळेस चालू असतानाच एका क्लायंटचा म्हणजे माझे जे 4थीला शिक्षक होते त्यांचा मला कॉल आला. त्यांचं बरंचसं काम त्यावेळेस झालेलं होतं आणि त्यांना प्लॅनिंगमध्ये काहीतरी चेंजेस हवे होते. तर त्यावेळेस त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधला आणि मी ते म्हणजे फ्री ऑफ कॉस्टली त्यांना करून दिलं त्यावेळेस. आणि तिथून सुरुवात झाली माझी. सुरुवातीला 1-2 प्रोजेक्ट मी असे न व्हिजिट फी वगैरे चार्ज करता केले. तिथून मग हळू आपली सुरुवात झाली. सुरुवात माझे ठेकेदार जे आहे त्यांनी हळूहळू सुरुवात केली. त्यांच्या मदतीनेच माझे आजपर्यंत इथपर्यंत प्रोजेक्ट झालेले आहे. पण गमतीने मला असं वाटलं की शाळेत तुमचं गणित चांगलं होतं म्हणून त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवलं का वाईट होतं म्हणून लक्षात ठेवलं? नाही, त्यांच्या म्हणजे आता कसं छोटंसं गाव होतं. आम्ही एका वर्गात 5च विद्यार्थी, छोटंसं गाव. एका वर्गात 5च. नाही, आमचं गाव छोटं आहे सर. त्याच्यामुळे 5च विद्यार्थी आणि त्याच्यातही थोडंफार मी असं थोडा होतो 5 पैकी थोडंसं हुशार होतो. नाही, असंच गमतीनं म्हणलं. पण चांगले हा जनसंपर्क असतो आणि तुमच्या आडनावाप्रमाणे तेव्हापासून तुम्ही ती लोक वेगवेगळ्या पद्धतीने जोडताय. आणि तुम्ही म्हटलं तसं काही लोकांना तर फ्री काम करून दिलं पहिल्यांदा, सुरुवातीला तसं केलं. त्यामुळे मग लोक अजून जोडली जातात त्या माध्यमातून. बरं, आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही लोणार सारख्या ठिकाणी काम करता किंवा मेहकर वगैरे सारख्या ठिकाणी, तर तिथं बऱ्याचदा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं असेल. आणि बऱ्याचदा अकुशल कामगारांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली तर तिथं काहीतरी धोका सुद्धा संभवू शकतो काम होताना. तर अशा वेळेला तुम्ही काय काळजी घेता आणि कशी हाताळता ती परिस्थिती? नाही, त्यावेळेस मी जे आहे न चेक करता कोणती गोष्ट जसं आरसीसी कॉन्क्रीट वगैरे करायच्या अगोदर स्टील वगैरे चेक केल्याच्या नंतरच त्यांना ते काम करायला लावतं तिथून समोरचा. दुसरं असं आहे की प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. तर आणि तुम्ही आर्किटेक्टकडे तुम्ही सांगितलं तसं सुरुवातीला कामही केलं, तर प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता आणि त्याचं महत्व तुमच्या नजरेतनं काय आहे? नाही सर, आम्ही कन्स्ट्रक्शन करण्या अगोदर
जे प्लॅनिंगला खूप महत्त्व देतो. प्लॅनिंग प्रॉपर असेल, स्पेसचा पूर्ण युटिलाइज जर असेल, तर आपल्याला प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन करायला काही अडचणी जात नाही. आणि पहिली गोष्ट कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर क्लायंटला प्लॅन आणि स्पेस प्रत्येक गोष्टीचा वापरलेला अ, हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. हं. त्यामुळे जास्त प्लॅनिंगलाच मी रिफर करतो. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं तसं, की सुरुवातीच्या काही काळात तुम्ही लोकांना विनामूल्य काही प्लॅन्स पण दिले. हो. काही लोकांना सल्ले दिले फ्रीमध्ये. नंतर जेव्हा तुम्ही काम करायला लागला असेल, तेव्हा तुम्हाला असं अनेकदा वाक्य ऐकायला आलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे. हो, आम्हाला इतक्यातच घर बसवून द्या, हो, असं. आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला कायम वाटत असेल, की आपण एक दर्जेदार घर बांधावं. तर ते हो, दर्जा आणि बजेट या हो. दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? याच्यामध्ये आता एक तर प्लॅनिंगमध्ये त्यात बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्टमेंट करतो. जसे की जरी प्लॉट मोठा असला किंवा रिक्वायरमेंट त्यांची जास्त असली, तरी प्लॅनिंगमध्ये पहिले अ, प्लॅनिंगमध्येच बिल्टअप एरिया वगैरे कमी करून हं, हं. त्यानुसार त्यांना कमी बिल्टअप एरियात जी काही रिक्वायरमेंट आहे ती पूर्णपणे बसवून देतो. बरं. म्हणजे आणि कधी-कधी लोकं उगाच सांगतात आम्हाला 2,000 स्क्वेअर फूट बांधायचंय, 2,500 हां, हां, बांधायचंय. हां. त्यापेक्षा तुम्ही त्याचा फॅमिली साइज बघून हां, त्यांना सांगता, की रेफर करतो. हां. एवढंच घर बास होईल तुम्हाला हो, हो. आणि नंतर जेव्हा बजेट असेल तेव्हा उरलेलं बांधा. हो, हो. असं पण आपण सजेस्ट बरोबर. करता तुम्ही. बरं, बरं. ठीक. आणि स्टील डिझाइनमध्ये पण जितकं काही कमीत कमी करता येईल, त्यानुसार पण प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये. हां. करता. बरं. पुढचा प्रश्न असा आहे, की तुम्ही स्वतः इंजिनिअर आहात. तुम्ही लोणार म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातले एक रहिवासी आहात आणि तरुण सुद्धा आहात. हां. अ, तर म्हणून तुम्हाला एक हा प्रश्न विचारायचा आहे, की बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? आणि असं तुम्हाला वाटतं, की एक इंजिनिअर म्हणून सुद्धा, की आता जर बुलढाण्याला पुण्या-मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल आपल्याला, हं, तर हं. कुठल्या क्षेत्रांवर आता काम केलं पाहिजे? सर काय आहे, आपण सिटीमध्ये तर भरपूर प्रोजेक्ट, मोठे-मोठे प्रोजेक्ट करतो आपण. पण काय आहे, छोट्या-मोठ्या खेड्यामध्ये जे आहे, जे की बांधकाम हे ते करू शकत नाही. अशा ठिकाणी आपण त्यांना मुबलक असं काहीतरी कमी बजेटमध्ये आपण कसं छोटंसं घर करू शकतो, याच्यावर थोडंसं भर दिला पाहिजे, बरं, असं म्हणजे मला असं वाटतं. प्रत्येकाच्या घराचं स्वप्न त्या हां, निमित्तानं साकार होईल हां, हां. असं. म्हणजे असं आज सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी आर-सी-सी कन्स्ट्रक्शन आहे, मोठे-मोठे प्रोजेक्ट आहे. पण खेड्यामध्ये अजूनही त्या साई त्यानुसार प्रोजेक्ट झालेले नाही. ज्या प्रत्येकाची इच्छा आहे, की आपलं तरी पक्कं छोटंसं का होईना, पण घर असायला पाहिजे. बरोबर, हां. बरोबर. मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने तर अनुदान तर द्यायलाच पाहिजे, की छोटंसं घर करण्यासाठी. आता जे काही शासन त्यांना मदत करतं, पण त्यामध्ये त्यांचं एक तर प्लिंथपर्यंत पण काम होऊ शकत नाही, असं करतं. थोडंफार त्यात अ, अ, शिल्लक आणि भर म्हणजे वाढवून जी काही दिलं रक्कम पाहिजे. असेल ती द्यायला पाहिजे. बरोबर. तर दुसरं, नक्कीच. आज आता जी नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत, त्यांचं पहिलं पाऊल आहे या क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात. तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल एक सीनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी? अ, येण्या अगोदर तर पहिले तर सांगेन, की त्यांनी पहिले प्रॅक्टिस केली पाहिजे. कुठल्यातरी आर्किटेक्ट, इंजिनिअरकडे. एक 2-4 वर्षाच्या नंतर प्रॅक्टिस करूनच बाहेर पडावं असं मला असं वाटतंय. बरोबर. हां. दुसरं, आता तुम्ही एवढे प्रोजेक्ट्स केले, तर त्यातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा तुम्हाला कुठला सांगता येईल का? की जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं हं, हं. किंवा तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं त्याच्यात? एक प्रोजेक्ट होता म्हणजे तो खेड्यामध्येच होता तो पण. हं. त्यामध्ये असं होतं की क्लायंटकडं बजेट जास्त होतं, काही अडचण नाही. पण तिथे एक असं खेड्यामध्ये पण एक बंगलो हा प्रोजेक्ट करायचा होता. म्हणजे एक जसं की चांगलं घर. असे 3 एकसारखे 3 बंगलो करायचे होते. तर तिथे त्या प्रोजेक्टमध्ये काम करताना मला नाही आनंद वाटला. नाही पूर्णपणे आपलं टाईम दिला त्या प्रोजेक्टसाठी. हं, हं. बाहेरचं इंटेरियर असो, एक्सटेरियर असो, ते त्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण वेळ दिला त्यांना. वाह! हां. आणि असा एखादा प्रकल्प जो करताना काहीतरी आव्हानं आली, समस्या आल्या, अडचण आली आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केलीत? त्या आव्हानावर असं काही आठवतंय का कुठला प्रकल्प? नाही तसं तर काही किंवा कधी लेबरची अडचण आली, कधी निसर्गाची अडचण आली, कधी तंत्रज्ञानाची अडचण आली, असं कधी झालंय? असं काही झालं असं नाही काही झालंच माझं. नाही हां. तर मला बरं ठीक. दुसरं, तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडता, तेव्हा काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील जसं की आता काय काही कंपन्यांमध्ये ना स्टील जसं की वेट जास्त आहे.
जे लाईट वेट असेल, जसं का आयकॉन आपलं लाईट वेट आहे स्टील, आणि कमी म्हणजे की कमी अ, कमी याच्यामध्ये जसं की क्विंटलमध्ये, कमी हम्म. क्विंटलमध्ये जास्त काम होणार, बरोबर. असं इथे लाईट वेट असल्यामुळे याचं काम जास्त होतं. जास्त होतं. बरोबर. अशा आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर? तुमचा अनुभव कसा आहे? तसं आयकॉन बऱ्याच ठिकाणी वापरलंय. हम्म. अनुभव पण चांगला आहे. जसं की काम करण्यासाठी एक तर सोपं आहे. लाईट वेट असल्यामुळे काम जास्त होतं प्रोजेक्टमध्ये. ते एक बेनिफिट याच्यामध्ये होतं आपलं. क्या बात. सो हे होते इंजिनियर प्रकाश जोडणार. हां. आणि जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं, एका शेतकरी कुटुंबातनं, ग्रामीण भागातनं ते आलेले आहेत. पण त्यामुळे त्यांचं स्वप्न आहे की जास्तीत जास्त लोकांचं घर पूर्ण व्हावं, घराचं हां. स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी ते काम करतायत. आणि त्यांच्या नावाप्रमाणेच ते जसं प्रकाश आहे, तसं अनेकांच्या आयुष्यात अशा वेगळ्या प्रकारे प्रकाश टाकण्याचे ते काम करतात. तो असेच तुमचे पाय जमिनीवर राहोत आणि हो. हात आकाशापर्यंत टेकवत, याच आयकॉनिक शुभेच्छा हो, तुम्हाला ठीक आहे. आयकॉन स्टीलकडून. हां, धन्यवाद. थँक